अगं ते रडते बघ ना जरा बघ. काय हो कुठे गेलता सकाळ सकाळ तोंड काळ करायला? अगं नीट बोल की. हा ते हिशोबाचं काम करायला गेलो तू. खड्ड्यात गेला तुमचा हिशोब. घरातले पैसे चोरून गेले ना हो तुम्ही. काय करावं बा या माणसाचं. माझं नशीब फुटकं म्हणून बापाने याच्याशी लग्न लावलं. शांत हो तुझी ती भुरभुर कॅसेट नको सुरू करू लगेच. कॅशेट ठीक आहे सांभाळा मग मी न्याते. ऐक ना मी काय म्हणते, आपल्या आवाजाने आहे ना ते दुसरं झोपले ना ते पण रडायचं आणि त्यांच्या रडण्याच्या आवाजाने ना डोकं उठतंय माझं. कोण सांगतो तुम्हाला नसले धंदे करायला? मग अगं काल जर माझा आकडा लागला असता ना तर. तिथं मला आकडे यायची वेळ आली आहे आणि तुम्ही बस आकडे लावत. पैसे चोरून गेले होते ना तुम्ही तिकडे. आता नाही होणार. हे म्हणताना लाज वाटते का हो तुम्हाला थोडीशी? तुमच्या आशा वागण्यापायी दुसऱ्याचं पोर सांभाळायला लागतंय मला घरात. एकीकडे आपल्या पोराला सांभाळायला पैसे नाहीत, आता दुसरं आणून ठेवलंय घरात. एकाला सांभाळायला गेलं का दुसरं रडतंय आणि दुसऱ्याला सांभाळायला गेलं का पहिलं रडतंय. काय करायचं मी? काय नको करूस, काय नको करूस, मी आहे ना. हा तू चिडू नको ना. चिडू नको बर. अहो पाप लागल पाप. पैशासाठी दुसऱ्याचं लेकरू आपण घरात ठेवलंय. त्याच्या आई बापाचा तळतळाट लागल आपल्याला. अगं नाही लागत तळतळात, आपण नीट सांभाळू. सांभाळू. घरात पैसे ठेवले का माणूस नेतोय उचलून लगेच. अगं दीपा आपल्या पोराची शपथ. बिलकुल शपथ घ्यायची नाही आपल्या पोराची. आता नाही घे. हा नाही घे. आता ते दुसरं पोरग रडतंय ना त्याला सांभाळ, नाहीतर आपलं पोरग पण उठायचं आणि ते दोघं रडायचे. ते दोघं जर रडले ना तर माझ्या डोक्याची ना असं भुगावतो. जर नीट कामं केली असती ना तुम्ही तर हा दिवस आला नसता आपल्यावर. ठीक आहे ना, थोडा वेळ लागेल. काय करूयात आपण या बाळाला ना व्यवस्थित सांभाळूया. मग त्याचे पैसे येतील ना, मग त्या पैशाने आपण आपलं काहीतरी सुरू करूया. अहो पैसे ठेवले तर ना तुम्ही. आता नाही चोरणार खरंच. बघा अगं खरंच. अगं तुझी माझी शपथ. आता ते संकल्प साहेब तुझ्याकडे पैसे देतात ना मग मी तुझ्याकडनं मागत जाईल. जा ना, ते पोरग रडते त्याला शांत कर. दुसरं पण उठायचं, मग माझं डोकं उठायचं. जा ना. जाते आता काय. काय ग, काय झालं? सुजय, मला असं वाटतंय की मी थोडे दिवस इंटरव्ह्यूला जायचं थांबवावं. काय थांबवतीस कशाला? अरे घरातली परिस्थिती बघतोयस ना. आतापर्यंत आपली सांभाळत होतीच. हसतोयस काय तू? मग असू नाही तर काय करू? घर सांभाळत होती म्हटली तू. मग काय खोटंय, सांभाळत होतीच ना. आणि मला आता तिची अवस्था बघवत नाही. अरे अशा परिस्थितीमध्ये मी तिला एकटी नाही सोडू शकत. अगं हो पियू, पण त्यासाठी तुला इंटरव्ह्यू थांबवायची गरज नाहीये. असं कसं म्हणतो सुजय? मी इंटरव्ह्यूला गेले ना की माझा अख्खा दिवस तिकडेच जातो. मग घरात कोण? आई आणि मावशी. रुपाली ताईंचं तर तुला माहितीच आहे. पियू, आपलं काय बोलणं झालंय? काय? तू जॉब करशील म्हणून. अरे हो, मी नाही कुठं म्हणलीये. थोडे दिवस थांबते ना. हे चुकतं बघ तुझं. भावनेच्या भरात विचार करते फक्त तू. अरे असं नाहीये सुजय. मग कसं आहे? हे बघ पियू, तू काळजी घेऊ नको असं म्हटलंय का मी? घे की, पण सगळं सोडून नको. आधीच माझ्यामुळे तुझं एवढं नुकसान झालंय. बघ तू सारखं सारखं असं बोलू नकोस. म्हणून ते बदलणार आहे का? खरंच आहे की ते? मग तुझं काय म्हणणं आहे? मी इंटरव्ह्यू सुरूच ठेवायचे? नुसतं सुरू ठेवू नको. जॉब मिळाला तर घे. आप्पीचंच बघ की, पार डिलिव्हरीच्या एका आठवडा आधीपर्यंत ती काम करत होती. इकडे काही झालं तरी तिने तिचं काम सोडलं होतं का? मग आणि तू काम करते तर तिला चांगलंच वाटणार आहे. उलट तुझं कौतुकच करेल ती. पण आता घरातली परिस्थिती बघता मला असं वाटतंय की अगं पिऊ, ते आपण दोघं बघून घेऊ. मी आहे ना इथं. आणि तुला एक सांगू का? तुला पटतंय का बघ? काय? हे आप्पी अर्जुन घरचं करतात, पण त्यांची सुद्धा कामं करतात ती. तिचं काम, त्याचं काम, आणि दोघं मिळून एकमेकांना सांभाळतात. पण आपलं तीच चुकत आलंय आजवर. आपण एकमेकांना सांभाळून घेतलं नाही तेच ना. मग आपण एकत्र नव्हतोच कधी नीट. त्यामुळं घरचं सांभाळायचं असलं तरी आपलं सोडू नको पिऊ. आणि माझी तर इच्छा आहे तू फक्त पत्रकार नाही, संपादक पण व्हा. खरं? हो खरंच. म्हणून इंटरव्ह्यू दे आणि तुझं सिलेक्शन होईल याची खात्री मला.
ठीक आहे, मी देईन इंटरव्ह्यू. दे. आलेच मी जरा. हो जा. पिऊ, अगं तू संपादक झाल्याशिवाय माझ्या प्लॉटच्या पानभर जाहिराती कशा येतील? आता काय करायचं? कसं काय वाटत नाही हो तुम्हाला? अक्कल काय शेण खायला गेलेली का तुमची? अगं बाई हा? करू ना काहीतरी. सगळे पैसे उडवून आले ते काय करताय तुम्ही? हे बघ मिळवले बी मीच होते ना ते. मिळवले होते म्हणे. लाज वाटत नाही का असलं काहीतरी बोलताना? आता बास कर ना बाई. का जीव घेणार आहेस आता? हे बघा तुम्ही ना ताई ताई थांबा. काय झालं? येऊ मुर्दा. सगळे पैसे उडवून आलाय जुगारात. पोराच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे. आता काय करू मी? कसं करू माझ्या पोराचं शिक्षण मी? ह्याला कळत कसं नाही? आपलं तर आयुष्य गेलं, पण पैसे जुगारात लावून पोराच्या आयुष्याची का माती करायची? असं काय बी नाही. ए काय बी नको ना बोलू बाई आता. काय खोटं बोलते हो मी? काय खोटं बोलतेय? अहो नाही, पण असं कसं होईल? जुगाराचे सगळे अड्डे बंद आहेत. तुमच्यासाठी बंद असतील मॅडम. खेळणारे खेळतातच की. अहो असं कसं होईल ताई? मी स्वतः बंद केलेत अड्डे. तो काय पैसे हवेत उडवून नाही आला? काय हो सांगाच तुम्ही काय ते? मी का सांगू? आणि कोण आहे तुम्ही? आणि तुम्ही काय करणार आहे? मी सगळे अड्डे बंद करणार. हे बया कोण हाय? कोण म्हणायचं तुम्ही? मी जिल्ह्याची कलेक्टर आहे आणि माझा नवरा पोलीस आहे. बाई 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 काय हो सांगा. तुम्ही ह्यांना सगळं सांगा. आणि ह्यांनी मलाच आत टाकलं तर? तुम्ही जर सगळी माहिती दिली तर नाही टाकणार आज. उलट आजच्या आज सगळे अड्डे बंद होतील. हे काय बी म्हणते, पण ह्यांचा नवरा पोलीस आहे. ह्यांनीच मला आत टाकलं तर? हो मॅडम सांगतात ना व. सांगा त्यांना. मॅडम तुम्ही करावं फोन तुमच्या नवऱ्याला. हा 1 मिनिट हं. तुम्ही इथेच थांबा. फुल. हा पे बोल. अर्जुन तू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता इकडे येऊन भेट की मला. इकडे म्हणजे कुठे आहेस तू? घरी नाहीस का? नाही मी बाहेर आहे. हा पे अगं तू बाहेर कशाला जायचं, घरी थांबायचं ना. अर्जुन ऐक की, आता नाही सगळं बोलता येणार. महत्वाचं काम आहे, तू येऊन भेट ना. बर 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 ठीक आहे ठीक आहे. कुठे यायचंय? बरं थांब, मी तुला लोकेशन पाठवते. हा ठीक आहे, आलोच मी. हा असं अजिबात करायचं नाही. आपल्याला कळलं नाही पाहिजे बरं का. काम काय आहे? आजवरचं सगळ्यात अवघड काम आहे. अप्पे काय काय झालं? अर्जुन ऐक की, यात ताई म्हणतायत हे दादा आता जुगार खेळून आलेत. जुगार? खेळून नाही, सगळे पैसे उडवून आलाय मुर्दा. अर्जुन पण तू सगळे अड्डे बंद केले होतेस ना रे. गावातले सगळे अड्डे बंद आहेत अप्पे. आणि आज ते सुधारतात का? कुठेतरी सुरू केलं असेल नवीन. मग नाही ह्यावेळी ना सुट्टीच द्यायची नाही यांना. ऐक की, त्यांना माहिती आहे सगळं, ते सांगतील ना. हो दादा चला दाखवा कुठं मैदान मारून आलाय ते. चला चला. चला बसा. बस ताई. अप्पे बस. हा बर कळलं ना सगळ्यांना? ये बात. चला कामाला लागा. चला चला. पण दादा आधी आधी मी सांगितलंय तसं करा. सगळं काम व्यवस्थित करा. काय आणि आपल्या मंदिराच्या मागे जी गोडाऊन आहे ना तिथे आज सगळे कळलं ना. चालतंय. चला चला कामाला लागा. लवकर 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 लवकर. जाके पूछ अपने बारे में. हो दादा अहो कुठं जायचंय सांगा की. अख्ख्या आजगावला प्रदक्षिणा घालायला होता आता. साहेब इथून थोडस पुढे जायचंय फक्त. आणि मग डाव्या बाजूला ना एक कच्चा रस्ता लागत. तिथून सरळ पुढे गेलं ना की एक पिंपळाचं झाड आहे. त्याला ओ नेमकं सांगा की कुठं जायचंय ते. ते मंदिरामागचं गोडाऊन. अरे देवा, मंदिरामागे असले धंदे करता वे तुम्ही? साहेब चला हो तुम्ही. अर्जुन हा? चल ना लवकर. हो हो इथंच चालतंय बघा जुगाराचं. अर्जुन तू काय फोन मध्ये करतोय? चल की.
अगं ते हे चिंचुकेला सांगायचं राहिलं ना, त्याला कळवलं पाहिजे. चिंचुकेला. हॅलो, हा चिंचुके, ऐक ना, इथं देवळाच्या मागं गोडाऊन आहे ना, तिथे ये जरा अर्जंट. तिथं अय निघाला पण वाटतं. आपण पोहोचलो ना बरोबर, हा पण चिंचुकीची वाट बघू ना, येईल ना तो आता. पण आपण आतमध्ये नाही जाऊ शकत का अर्जुन? आतमध्ये आपण आता काय आपण रेडी आहे, जाऊ शकतो. म्हणजे? आपण रेडी नाही जायला आतमध्ये, आता आलो इथं तर. चल की अर्जुन, चला चला काय चला चाललंय? चला. ठीक आहे माझ्या 2.5 काय चाललंय? आहा दिप्या डॉन छकुले, मानलं तुम्हाला. ए राज रोज इथे जुगार खेळताय तुम्ही? एक जण जरी पळून गेला तांगडून मारील, तांगडून जागेवर भरा. ओ साहेब, चुकलं आमचं, माफ करा साहेब. छोकुले, आता ह्यांनी फक्त व्यवस्थित ऍक्टिंग केली पाहिजे, तरच आपलं मिशन सक्सेस होईल. सॉरी, परत नाही खेळणार, आजपासून सगळं बंद. अर्जुन, मी आत्ताच सांगते ना, कडक शिक्षा झाली पाहिजे हा? तर कडक शिक्षा झाली म्हणजे झाली. ओ, वा वा वा. ओ साहेब, हे ठरलं नव्हतं ना. इथून असं पळून मिळून जाऊन देणार नाही मी तुम्हाला. हो, गुन्हा करताना भर बोलताय होय? आणि ठरलं नव्हतं म्हणजे? आयुष्यपत चकुले हे कुठं आले? दादी ना काय माहितीये का? आता काय माहित राव, दाजीने काय सांगितलं असेल तरच. हा, आमच्या साहेबांनी जुगाराचा अड्डा बंद केलाय आणि तुम्ही राजरोसपणी चालू केलाय. हा, मी काय इथं शायनिंग मारायला आलोय. हो साहेब, मारू नका, मी सगळं बोलून टाकीन. चिंचुके बाबा, जरा थंड घे ना, तू थंड घे ना. अरे अहो साहेब, थंड का घ्यायचं नाही, यांचं ऐकून घ्यायचंय. जुगार घे, जुगार. भाऊजी, तुमचं एकदम बरोबर आहे. या जुगाराच्या अड्ड्यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या ताईंनाच बघा की. काय हो ताई? हो, सगळे पैसे उडवले आमचे यांनी. मग तुम्ही का थांबला? चिंचुके मारा की त्यांना. आता ह्यांना बघा, काळा, निळा, हिरवा, पिवळ्यावर चढतो. चिंचुके, अरे शांत घे जरा तू. ओ साहेब, अहो असल्या गरम वातावरणात तुम्ही डोळं काय मारताय? अर्जुन, तुझं काय चाललंय? डोळा नाही मारत मी, काहीतरी डोळ्यात गेलं, मी त्याच चिंचुकेला म्हणत होतो. अरे पण तू का शांत आहेस? तू बोल की काहीतरी. तू सगळे अड्डे बंद केले होते, समय काय आहे? नाही 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 नाही, माझं ठरलंय, यांना कडक शिक्षा करणार आहे मी एकदम. चिंचुके, तू आहे ना, या सगळ्यांना घेऊन जा चौकीला, आणि तिकडे जाऊन आपण जी काय असेल ना कारवाई करू. आपण पोलीस आहे, आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे. तिकडे जाऊन कर, इथं काय करू नको. हा, ओ साहेब, सांगा घ्यायला, मगाचपासून मार सुटल्यात. एखाद जरी आवाज काढला ना, तर आता माझ्या काठीचा आवाज येईल. कुणी तोंडातनं शब्द बाहेर काढायचं नाही, सांगून ठेवतात. अरे बाबा चिंचुके, नाही कोण पळून जाणार, त्यांना जा घेऊन चौकीला. ए राऊत, त्यांना सगळ्यांना घेऊन जा, सगळ्यांना आवरून पहिला हे चिंचुकेला आवर. चिंचुके जा बाबा. तुम्हाला सांगतोय, कोण जर पळून गेला ना, तंगड्या मोडून हातात देईल. आठवड्याभर बसायची वांदे करतो तुमची. चला चिंचुके बाबा, नाही कोण पाळणार आता. जा जुगार तू. घेतोय, वय का तू? वय का तुझं? चल चल. चला 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 चला. चला. दीपा दादा, ती पोचायच्या आधी तू पोलीस स्टेशनला पोच, नाहीतर चिंचू काका लई मारतील त्यांना. हो हो. अर्जुन, हे असं परत होता कामा नाही. इथे परत कोणी आलं नाही पाहिजे. कशाला कोण येते? मी तुला आत्ता वचन देतो आप्पे, आपल्या गावात परत कोण कधीच जुगार खेळणार नाही म्हणजे नाही. ताई, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे हवे असतील तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेन. धन्यवाद मॅडम. हो नाही. आणि तुम्ही दादा, आता तरी विचार करा आणि सोडा हे सगळं. कुटुंबाचा, बायकोचा, पोरांचा जरा विचार करा आता. नाही, चुकलंच मॅडम माझं. इथून पुढे काळजी घेईन मी, आणि ह्या भानगडीत तर पडणारच नाही. विचार करा जरा. लई मदत झाली मॅडम तुमची, थँक्यू. हो ताई, माझं कामच आहे. चला निघूया. बोला शहनशाह, बोला. काय वाटतं, लक्षात आहे सगळं? बस का भावा,
अरे कॉलेजमध्ये असताना एका एंट्रीनं नुसतं नाटक गाजवलं होतंस तू. तुला कसं विसरणार आहे? काय नाही जे काय झालं होतं ना त्याच्या यांच्या कपड्यांनीच झालं होतं. माझं काय त्यात. बास करा. बरं बोल, काय म्हणतोस? बरं ऐक ना, जरा एक मदत पाहिजे होती. बस का भाई, शेनशाने ऑर्डर करायची आणि हो मावळा अख्खी मोहीम फट्टे करतो का नाही बघ. सांग तू. अर्जुन, बरं झाला तू वेळेवर आलास. अरे अगं, तू घरी थांबणार होतीस ना, तू बाहेर काय करत होतीस? अर्जुन, मला आज परत बाळाचा आवाज आला रे, म्हणून मग मी बाहेर पडले. कुठून आला आवाज? नाही माहिती. आणि घरी काय सांगितलं तू? चिडू नको, मी घरी खोटं बोलून निघाले. मला राहवलं नाही. चिडत नाही मी, मला काळजी वाटते का तुझी? अर्जुन, मी कसं सांगू मला नाही माहिती. अचानक बाळाचा आवाज आला ना की मला असं ओढल्यासारखंच होतं आणि मी पटकन घरातून बाहेर निघाले रे. आपे मला एक सांग, आत्ता तुला बाळाचा आवाज आला का एवढ्या सगळ्यात? म्हणजे मगाशी त्या ताई भेटल्या, त्यानंतर त्यांच्या नवऱ्याला घेऊन आपण इकडे आलो, त्या माणसांना पकडलं, हे सगळं करत असताना बाळाचा आवाज आला का? नाही. एक सांगू तुला आपे, हे बघ, बाळाचे विचार ना तुझ्या डोक्यात आहेत, तुझ्या मनात आहेत, म्हणून सगळं होतंय. एकदा का तू तुझ्या कामात बिझी झालीस ना की मग नाही होणार असं. अर्जुन, पण मी सांगते ना, आपलं बाळ खरंच आहे. अरे आपे तेच म्हणतोय मी तुला की तुझं मन एकदा दुसरीकडे गुंतवून तर बघ कामात, मग नाही येणार बाळाचे आवाज. मला आवडेलच की काम करायला कधी पण. मग उद्यापासूनच सुरू कर. आणि बघ आपे, मला गॅरंटी आहे की तुझं काम आहे ना, तुला यातून बाहेर काढेल नक्कीच. खरंच होईलच. बरं झालं एवढा घाट घातला, त्याला फळ आलं. आणि तरी मला बाळाचा आवाज आला तर बाळ नक्कीच आहे. म्हणजे काय म्हणलं? अहो साहेब ऐकून तर घ्या. काय ऐकून घेऊ आणि कशाला ऐकून घेऊ? दिवसा डावळा जोकार घेताय म्हणून ऐकून घेऊ? थांबा, तुम्हाला सांगतो मी काय आहे तिचीच. अहो साहेब, आम्ही नाटक करत होतो. कसली नाटकीन काय? साहेब आल्यावर काय आहे ती बोलायचं. अहो साहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला फोन आलता काय साहेबांचा नाटकी करायला? अहो साहेब ऐका की. काय ऐका बी का काय नाही? ओके तुझे आव, त्यांना बाहेर काढा. त्यांनी नाही काय केलं, बाहेर काढा त्यांना. काय झालं? अहो, हे सगळं नाटक चाललं होतं चिंचुके. कसलं नाटक आणि काय? अहो, लय मोठी स्टोरी आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्जुन दाजींनी आप्पी दिदीसाठी हे सगळं नाटक रचलं होतं, पण तुम्ही तर खरोखर स्टंट केला राव. अहो साहेब, तुम्हाला कधीपासून तेच सांगतोय, तुम्ही ऐकायलाच तयार नाही. दिप्या शेट, अरे हिने ऍक्टिंगच इतकी भारी गेली की मला वाटलं काय खरोखरच करतात म्हणून आणलं यांना. मला पण तुमच्या बोलण्यावरून असंच वाटलं की तुम्ही पण ऍक्टिंग करताय, पण जेव्हा तुमचं 2 फटकं पडलं तेव्हा कळलं तुम्ही खरंच मारत होता. अरे मी पडलो तेव्हाच काय यांना काय माहित नाही म्हणून. अहो खरंच नाही, मला खरंच काय माहित नव्हतं. अहो माझ्यामुळे तुम्हाला जर लागलं असेल ना तर सॉरी. खरं तर मी सॉरी म्हणलं पाहिजे चिंचुके, मीच तुला यातलं काय सांगितलं नाही, पण या सगळ्यांना मीच सांगितलं होतं. अरे अहो पण साहेब, त्याचं काय नाही, तुमच्या मनासारखं झालं ना. एकदम पाहिजे तसं झालं. भावांनो, थँक्यू बरं का. आणि ज्यासाठी आपण हे सगळं नाटक केलं ना, ते काम झालंय. दिप्या, आप्पी कामाला जायला तयार झाली. काय? एक नंबर दाजीबा, जाके पूछ अपने बारे में. साहेब, तुम्ही कशाला आभार मानताय? तुम्ही आणि मॅडमांनी गावासाठी किती काय केलंय हे माहिती आहे आम्हाला. त्याच्या पुढे हे काहीच नाही. नाही, तरी पण थँक्यू बरं का. चिंचुके, सोडा सगळ्यांना. हा सर. साहेब, इथनं पुढे तुम्हाला कधी जरी मदत लागली ना तर बिंदास सांगा बरं का. नक्की सांगणार भावा. नाही, खरं तर तशी वेळच पडू नाही कधी, पण तरी बी काय लागलं तर सांगतो नक्की. या ये या दादा. दाजीबा, मिशन सक्सेसफुल. मी येतो. चिंचुके, येतो मी. चला. अहो साहेब, काय ही सगळं? चिंचुके, आप्पीची आत्ताची अवस्था तुला माहितीची. तिचं कामच आहे जे तिला यातून बाहेर काढू शकतं, म्हणून हे सगळं करायला लागलं. आणि तुम्ही पडलाय का बाहेर? तुम्ही ठीक आहे? कसं आहे? ठीकच आहे म्हणायचं आता काय. चिंचुके, काय चांगलं काय वाईट काय कळणार आहे. मनात एवढं साचलंय, पण आहे ना बोलता आहे ना, कसं सांगू ती कळा. आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय, अर्जुनकडे शब्द राहिले नाहीत. साहेब, अहो सगळं शब्दात कळत असतं तर किती बरं झालं असतं.
पण न सांगता बी कळतंय की आम्हाला सगळ्यांना, बारक्या छकुलीपासून सगळ्या गावातल्या लोकांना. चिंचुके साहेब, तुम्ही कसलीच काळजी करू नका. आम्ही आहे तुमच्या बरोबर. मला माहिती आहे तुम्ही मॅडमची काळजी घ्या, त्याबरोबर स्वतःची पण काळजी घ्या बरं का.